तर नमस्कार मित्रांनो, ओढ गावकडची या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा गावाकडून सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, गावच्या मीटिंगसाठी आलो आहे आणि मागची व्हिडिओ बघितलेच असेल तुम्ही. आम्ही टेम्पोने गावाला आलो आहे आणि आजचा दिवस हा मीटिंगचा असणार आहे. तर तोच आजचा दिवस कसा असणार आहे तोच दाखवण्याचा मी या ब्लॉगमध्ये प्रयत्न करणार आहे. तर चला, पाणी आलं आहे, पाणी भरून घेतो अगोदर आणि नंतर मस्तपैकी झुणका आणि भाकरी आई बनवेल आजी, त्याच्यावरती ताव मारतो. पाहू शकता आजी पाणी भरतीये. हे पाहू शकता पाणी आलंय आमच्या घरोघरी आणि आता शक्यतो सगळे घरं बंद आहेत. पाण्याचा प्रेशर बघा. तर मित्रांनो, पाणी आलंय बघितलं तुम्ही आणि उन्हाळा चालू आहे, एप्रिलचा महिना. हे गुरं अशीच वन भटकत असतात. तर त्यांना असं बादली भरून पाणी मिळालं, कारण मालक त्यांना सोडून देतो उन्हाळ्यामध्ये. तर असं गुरांना पाणी मिळालं की जीव एकदम तृप्त होत असेल. हे पाहू शकते, एक बादली भरून पाणी पिले या खोंडान. बादली दे, अजून देतो. ये ये, चायला गेलं गिर, गेलं पाणी, गेलं गेलं पाणी. ये बाबा, गेलं पाणी. पाहू शकता. ये ये, असं हात लावून द्यायचा नाही ना. हो, मारतो, पाणी देतोय तरी मारतोय. पाहू शकता गुरं. त्या आजीचं पण पाणी भरून झालंय आणि इकडं बादल्या. मित्रांनो, या जेवायला आजीने मस्तपैकी भाजलेला झुणका आणि मस्तपैकी गरम गरम भाकरी आणलेत. पाहू शकता आजीची घालवेल. काय ते चटणी. पाहू शकता झुणका आणि भाकरी आणि थंड पाण्याची बॉटल. तर मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही, आम्ही टेम्पोमध्ये सामान वगैरे घेऊन आलो होतो. तर ते आता आम्ही घरी घेऊन चाललोय. हे पाहू शकता, कपाट, अन्नाचं सोफा, लग्नासाठी बाबा चांग भलं. तर हे बघू शकता आम्ही. हे पुढे जात आहे खाजा. तांदूळ आणायचं आणलंच घेऊन येतो. तांदूळ, कांदे, बटाटे, चटणी. कशाला उशीर करताय? 4 वाजले. मी आता कापड्यावर चाललोय मित्रांनो आणि आजी दळण देतीये. दळायला तुला सांगतोय मी. तर दळण घेऊन जायचंय, दे लवकर चल. तर मित्रांनो, गावाला आलोय आणि कापड्यावरती चाललोय, कारण का म्हणजे पोलादपूर तालुक्याला चाललोय, कारण की आज मीटिंग आहे. तर त्याबद्दल जे मुंबईवरनं जी माणसं येणार आहेत तर त्यांच्यासाठी जेवण वगैरे बनवायचं, तर ते मटेरियल आणायला चाललोय. तर आजीने दिले माझ्याकडे दळण. ते आजी, आई तुला काय आणू खायला? पैसेच काढते नुसती काना काना. बघितलंस तुला खायला काय आणू तेवढं सांग.
बटाटे भजी. तर आजीला बटाटा भजी घेऊन यायचे येताना. तर चला. तर मी घेऊ. 12 किलो दळण 12 किलो आहे. 11 किलो आणि ती ज्वारी ज्वारी टाकायची. हा चल जातो मी. इकडे येऊ नको जास्त उन्हात ना. तर मित्रांनो चला निघालो आता कापेड्यावरती. संध्याकाळी मीटिंग आहे. तर माणसांना काय आणायचं बघू आता. खाली गेल्याच्या नंतर समजेल. तिला जाणं जातो एवढंच आहे. ए, राया, बस गाडी चालू कर. इथे काय आपला टाइमपास करत बसायचं नाही. झटके जे तर मित्रांनो कुंभळवणे फाट्यावरती आलोय आणि आमचे जे वरच्या गावातले जे काका आहेत, आमचे बाबा आहेत, तर त्यांची गाय वाळ्यामध्ये बसली आहे. तिला उठता येत नाहीये. तर तिलाच आम्ही आता काढायला चाललोय. उचलायला. हे बघू शकता. हे आमचे हे बाबा आहेत, कोसमवाडीवरचे बाबा. आजारी बिजारी नव्हती ना? नाही काल सकाळी आली हा. ती घरी रात्री गेली नाही. नाही कडवायचं गुरु एवढी टाइम कुठलं थांबते. म्हणजे रात्री घरी गेली होती. नाही रात्री गेलीच नाही घरी. तर ते शोध काढायला आले. तर इथं कुंभळवणे फाट्याच्या तिथं पुढं जाऊन वाळ्यामध्ये पडली होती गाय. आता तिला उठवायची आहे. बघू आता प्रयत्न करतो आम्ही. लक्ष्मीच्या वेळ काय झालं. हे गुर गाय गाडीन तर नाही ना उडवली? 100% काही नाही. गाडीन कुठल्या तरी उडवले मित्रांनो. कारण हा जो आहे रस्ता तो मुंबई महाबळेश्वरचा जो आहे आंबेनळी घाट. हा तर इकडं हा रस्ता आहे. ह्या रस्त्यावरून गाड्या सारख्या येत असतात. त्याच्यामधून गाईला उडवली आहे कोणीतरी. शेपटा नका तिथं लागल तिला. हे बघा गाडीवाल्यानं उडवली रे. करून हे बघ अरे ते बघ. आता ती पडली ना इकडे. पडली. उचला रे उचला. खाली जायला उचलू. काट्या कुठं पडली असं. डॉक्टर बोलवा नाही तर. गायीला काय झालंय काहीच नेमकं माहित नाही. आणि त्याच्यामध्ये गायीचे जे मालक आहेत ते बोलतात गाय गाभण आहे. तरी पाहू शकता इकडं मित्रांनो. ही बघू शकता. ही जी गाय आली आता तिची ही लेक आहे. म्हणजे ही आई आणि ही लेक आहे. ही लेक आहे आणि ही पण आता गर्भधर आहे. आणि ही आई आली आहे तिला बघायला. हे पाहू शकता. आणि मित्रांनो ही गाय आहे ती शेलारांची आहे. आणि ह्या गाईला जवळपास 25 वर्ष आली. त्या गाईला 25 वर्षापासून ही गाई आहे. आणि तिची लेक इथं अशी पडली आहे तर ते बघायला आली. ही म्हणजे आईची माया शेवटी. बस गाय तर मोडली. गाय मोडली. उठली असती पळाली असती. नाही मोराशा बी गेला. तुला मागं पाय हलवते. ते पाय हलवले नाही. नारे पाय काढ तुझा. मागचे पाय बघ की मागं काहीच नाही. हा पाय हलवतच नाही. उचला मागणं उचल. अरे तिचा हा पाय मोडला इकडचा वाटतं. हे इकडनं रेट ना तिला सपोर्ट कर. इकडनं सपोर्ट कर. शेपटी नको उडू.
पलटीकर हा पाय घावलाय तिचा. तर मित्रांनो आम्ही गाईला उठवाय गेलो होतो, पण गाईचा एक पाय मोडल्या कारणामुळे गाय उभीच राहत नाहीये आणि गाईच्या पोटामध्ये वासरू आहे. तर बघू आता ते मालक त्यांना गाईला तिथं चारा वगैरे टाकणार आहेत, चारा पाणी वगैरे. जोपर्यंत ती रिकवर होत नाही तोपर्यंत ती काय हलणार नाही तिथून. तर चला भेटू. पाहू शकता रोहा तुळजापूर गाडी, पोलीस आहे तिकडं आपल्याला. कशाला आता बरं बघू शकता टेम्पो तिकडं पार्क केलाय. ही उमरटची कमानी तानाजी मालुसरे. इकडे बघू शकता मासे. हो कसे आहेत मासे? 300 रुपये किलो. या मुरे आहेत. चांगले मोठे मोठे मासे आहेत बघू शकता मित्रांनो. मुंबईची गाडी आले. हे राम होता त्या. हा तर मित्रांनो कापड्यावरतून आणलंय सामान वगैरे घेऊन आलो. तर मंदिरामध्ये दिले सगळं जेवण बनवण्यासाठी आणि आता मंदिरात मीटिंग चालू होईल थोड्याच वेळात. तर चला आता मंदिरातच भेटूया. जेवण वगैरे झालेलं आहे. तर चला आता मंदिरात भेटूया. हे पाहू शकता इकडं मंदिरामध्ये मीटिंग चालू आहे. तर शांततेत जायला पाहिजे. असा जाप ठेवलाय. ही घाण वस्तुकीचं नाव सांगू नको, कबूल नको. मंदिरामध्ये आलेलो एकदम सायलेंट थांबायचे. ज्या वस्तू काय गाडीच्या वस्तू काय नाव सांगू नको आणि जरूर आपली वस्तू गुतवणे पाहू शकता एकदम सायलेंट आहे सगळे. काही नको. एवढ्या वर्ष चालवत होता ते माझी जाप ठेवला. त्या पाचची वस्तुकीची पोल ठेवला नाव सांगू. आता नाव आहे उजवादी. आपण दिले तो सत्य. हा सत्य माणूस सत्य 12 संत आहे. मित्रांनो रात्रीचे 2 वाजलेत आणि अजून देखील गावची मीटिंग चालू आहे. पाहू शकता मागे काही जण झोपलेत तर काही जण जागे आहेत. तर इकडं जेवायला बसलेत मस्तपैकी. हा हे वाशी मार्केट. हा 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 हे आमचे आचारी भाऊ अंडे. हे भाऊ अंडे आमचे आचारी. हो बाबा यांना पत्रावले का? हे पाहू शकतो जे आम्ही कापड्यावरती जे जेवण आणायला गेलो होतो तर ते सगळं पब्लिक आता जेवायला बसले. कापड्यावरती मटेरियल आणलं आणि हे सगळं पब्लिक जेवायला बसले. हे शुद्ध शाकाहारी. हा तर मित्रांनो मागे बघू शकता मंदिर. तर तेच मंदिर आमचं बांधायचं आहे त्यासाठीच ही मीटिंग चालू आहे रात्रभर. आता रात्रीचं 2 वाजलेत. तर देवाला कळं घेत आहेत म्हणजे एक श्रद्धा आहे देवावरती. तर देवाचं कळं घेत आहेत की नवीन मंदिर बांधायचं आहे आम्हाला. तर त्या संदर्भातच मीटिंग चालू आहे. तर मीटिंग तर होतच राहील. रात्रीचे 2 वाजलेत आणि हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो कारण खूप मोठा होईल व्हिडिओ आणि हा व्हिडिओ इथंच थांबवतो. तर गावच्या मीटिंगचाच व्हिडिओ होता. आम्ही थोडंसं कापड्यावरती वगैरे गेलो बाजाराला तर त्याचा छोटासा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केला. तर मित्रांनो भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. आता गावालाच आहे. गावची अजून एखादी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या ओडगावटगडची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट आणि लाईक नक्की करा. चला शुभरात्री.